बाहेर ये म्हणा, बाहेर ये म्हणा, साऱ्याला माझ्या बाहेर ये. या जग्ग्याबाईवर हात उचलतो, या जग्ग्याबाईवर साला त्या निशेच्या खुनात गावलो आणि अटक केली पोलिसांनी. पण या पोलिसांच्या कमजोर वेड्या किती दिवस जगून ठेवणार मला? या भागात त्या जग्ग्याबाईचं नाव घेतलं ना सगळ्यांची पोलिसांनी आजपर्यंत जिवंत राहिलास की त्या पोलिसांचीच मेहरबानी समज. त्यांच्या कैदेत होतास ना, नाहीतर कधीच मेला असतास. वाटवाट वाटतं तुझी, तुला पण वाटत निश्चित जोडीला. आराम कोरा, माझ्या निश्चित तुझ्या पापी जिभेवर नाव करत तुला सोडणार नाही मी तुला. आराम कोरा. नाही, त्याला जिवंत ठेवून सोडणार नाही. ते सोड म्हटलं ना, मी सोड केला. त्याच्या पाप्यानं सगळं उद्ध्वस्त केलं, आपलं सगळं उद्ध्वस्त केलं. ते सोड. साल्या तू भेट जग्या, काय चालू दिसतोय? अरे याचा फोन करून काय मिळणार आहे तुला? याचा फोन मग करून विषय येईल परत, येईल पवनची गेलेली दृष्टी परत. बोल पवन, काय होईल? काय मिळणार आहे तुला? तो मरेल पण फासावर लटकशील तू. हा लटके मी फासावर, पण एक पापी हत्यारा नष्ट केला म्हणून समाधानाने तरी मरेन. अरे तुला समजत कसं नाही जयंत? अरे जर तो निषेधा खुनी असेल तर पोलीस त्याची शिक्षा त्याला देतील. पोलीस त्यांचं काम करतायत, त्यांचा तपास चालू आहे ना. तपास चालू आहे? अरे आज 15 दिवस झाले तरी तपास चालूच आहे. अजून 15 दिवसांनी हेच पोलीस सांगतील धीर धरा, तपास चालूच आहे. पुढे वर्ष झालं तरी म्हणतील काळजी करू नका, तपास चालूच आहे. दादा, पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजून तुम्ही थकाल, पण उत्तर मात्र एकच मिळेल, तपास चालूच आहे. तुझ्या भावना समजतो मी जयंत, पण गुन्हेगाराला पकडणं पोलिसांचं काम आहे ना. तुम्हाला काय वाटतं दादा? ईशाच्या खुन्याला हे पोलीस शिक्षा देतील? नाही दादा, नाही. हे फक्त धरपकडीचा तमाशा करतील, तुमच्या आमच्या डोळ्यात धूळ फेकतील आणि ठोस पुरावे मिळाले नाहीत या नावाखाली सोडून देतील. आताच बघा ना, जगाला पकडण्याची नाटकं केली, 10 दिवस आत ठेवला आणि सोडून दिलं. मग मला सांगा दादा, तपास चालूच आहे तर जगासारखा खतरनाक गुंड सुटलाच कसा? तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळे पोलीस तसे असतील सुद्धा, पण त्यातही कोणी एखादा असेल ना सत्याचा वाली, आणि जर तो जगा कोणी असेल तर त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळेल. नाही दादा, तेवढी संधी मी देईन देवाना. आता तो जग्या मरेल तर माझ्याच हातून. नियतीने
आले कितीही आले गेले सकाळ उगले डोळे ठेवून विस्फारुनी पहिले अंधपणाला कुणी किती हो तीन माणूस काही करू शकत नाही याचा प्रत्यक्ष अनुभव घेतोय मी या नरक्यात मला आयुष्यभर भोगावे लागणार या असं किती दिवस कुठे जगायचं मी किती दिवस कुठे जगायचं हे आजारी जीवन हा एकटेपणा नाही सर होत आता नाही सर होत नाही सर होत आता नाही सर होत कोण दिशा काय हा वेडेपण आहे दिशा तू आलीस मला माहित होतं तू येणार दिशा मला माहित होतं तू येणार पवन काय हे तुला तुला या अवस्थेत पाहून जीव तळमळतोय रे माझा मी तरी काय करू ग दिशा एक आदळा म्हणून जगताना खूप यातना होत आहेत ग मनाला कशी समजून घालू ग मी माझ्या मनाची काय करू त्या स्वप्नाचं जी उराशी बाळगली होती काय करू त्या स्वप्नाचं जी उराशी बाळगली होती पवन नाही पवन हे बघ पडल्याच्या भावनेला मनात खाडा देऊ नकोस पडल्याच्या भावनेत दुसऱ्याबरोबर स्वतःलाही जळावं लागतं रे सर्व काही नष्ट होईल सर्व काही धुळीला मिळेल धुळीला मिळेल हे बघ तू काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल सर्व काही ठीक होईल दिशा अगर तूच म्हणाली होतीस ना की तू मोठा ऑफिसर हो अगर त्याप्रमाणे मी शिकलो खूप मोठा ऑफिसर झालो पण ते सारे व्यर्थ दिशा 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 कोणाला काय झालं जयंत हो पण तू दिशा असं आवडत होतास अरे दिशा आली होती रे खूप बोलली रे माझ्याशी खूप बोलली माझ्याशी म्हणजे माझ्यासारखा तुला सुद्धा त्रास झाला हे तुम्ही डोळेच पाहून चांगलं सांगू शकता माझ्यासारख्या आजाराचे डोळे उघडे ठेवले काय आणि बदललेले काय दोन्ही सारखेच अरे दिशाची प्रेमळ मूर्ती नजरेसमोरून दूर होत नाही माझ्या जगदीशचं ते राक्षसी कृत्य थैमान घालते माझ्या डोळ्यासमोर ते क्षणी निशा दिसते मला मग याला भास म्हणावा की आभास हे तुम्हीच चांगले सांगू शकता
पण हा भास नव्हता. याच्यावर मला विश्वास ठेवावाच लागेल. याच्यावर मला विश्वास ठेवावाच लागेल. चल तू आता आराम कर बघू. याच्यावर मला विश्वास ठेवावाच लागेल. काय करून आलास तू हे? तुझी दुश्मनी तर त्या जगदीशची होती ना, मग त्याच्या बॉसला कशासाठी डाग मारलेस तू? दादा, एखादं झाड नष्ट करायचं असेल ना तर त्याच्या मुळावरच गाव घालायचा असतो. त्याच्या बॉस काय होणार पाहिजे? त्याच्या बॉसने जग्याला पाजून ठेवला होता. त्याच्या बॉसमुळे जग्या पोलिसांच्या तावडीतून सुटला. आता काय होणार? काय करतोय? काही होणार नाही. सुरुवात त्यांनी केली, शेवट मी करणार. पण तू जे काय करतोय ते बरोबर नाही जयंत. चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार करायला माझ्याजवळ वेळच नाही. जगदीशचं ते कृत्य माझ्या डोळ्यासमोर थैमान घालतंय. त्याचा पुढचा नायनाट करायचा एवढाच विचार केलाय मी. अरे पण अशाने तुला खूप मोठी शिक्षा होईल रे. बदल्याच्या आगीत जळणारे कशाची पर्वा करत नसतात दादा. कारण ते ज्या आगीत जळत असतात त्या आगीचे चटके इतके यातना देणारे असतात की त्यांना दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचं भय राहत नाही. पण तुला शिक्षा झाल्यामुळे एक भाऊ गमावण्याचं दुःख मला होणार आहे पवन. नाही दादा, जे आपलं नव्हतंच त्याचं दुःख तरी कशाला म्हणायचं. तुम्ही मला आपलं मानलं, भावाचं प्रेम दिलं, तेवढ्याने मी धन्य झालो दादा. धन्य झालो. जयंत, विशिष्ट परिस्थितीमध्ये जन्माला आलेली नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही अतूट असतात. ती एवढ्या सहजासहजी नाही तोडता येत. दादा, नाती तोडा असं नाही सांगत आहे मी, पण ते रक्ताच्या नात्यासारखं जोपासू पण नका. त्याने तुम्हालाच त्रास होईल दादा. जयंत, जे झालं ते झालं. पण तू आता शांत हो रे. पाय दुखतोय आणि हे बघ, तू इथं तर जास्त वेळ थांबणं धोक्याचं आहे. हा दादा, याची कल्पना आहे मला. कोणत्याही क्षणी पोलीस इथे येतील आणि मला अटक करतील याचीच जास्त चिंता वाटते आहे ना तुम्हाला. पण नाही दादा, शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागणार नाही मी. कारण नंदिनीची आत्मशक्ती माझ्या मागे उभी आहे. जयंत, तुझ्या अतिक्रोधापुढे मला समजावणं खूप कठीण जातं रे. तो थोडा वेळ इथेच भेट. बस तू इथे. मी कमिशनर साहेबांना भेटले तू. नाहीतर पोलीस नाही दादा, काही उपयोग व्हायचा नाही. काही उपयोग व्हायचा नाही कमिशनर साहेबांना भेटून. काही करणार नाहीत ते. त्यांना सत्यासाठी झगडणारा जयंत हवाय. जिवंत किंवा मेलेला. स्त्रीची इज्जत लुटणारे गोरगरिबांचे छळ करणारे दिसत नाहीत का यांना. पण अशी कीड निर्माण करतो कोण? समाजच ना. हो, त्यांचे जबरदस्तीचे हुकूम मानायचे. त्यांच्या दहशतीला घाबरून त्यांना हवं नको ते पुरवायचं. मग असे
दादा मला वाचवा दादा. जयंत माझ्या पाठी लागला दादा. जयंतने जग्याचा खून केला दादा आणि तो आता माझ्या पाठी लागला. अरे पण तू तुझ्या मागे का लागलाय? हे मला माहित नाही दादा, पण मला वाचवा त्याच्यामध्ये. जयंत, अरे तुला झालंय काय? का स्वतःच्या क्रोधाच्या आगीमध्ये तू दुसऱ्याला जातोयस? मोहनला तू का मारतोयस? काय केलंय त्यानं? काय केलं या हरामखोरालाच विचारा. मोहन, काय केलंस तू? नाही दादा, मी काही केलं नाही. साल्या बोल आता. जयंत, तू जरा शांत राहशील का? कसा शांत राहू दादा? ज्याला तुम्ही आपलं मानलं, ज्या थाळीत काय घातलं त्या थाळीत छेद करणार हा गद्दार निघाला हरामखोर. अरे पण त्यानं केलं तरी काय ते तरी सांगशील की नाही?